Hello everyone. Presenting the paper Human Values Through the Prism of Mahabharata. Mahabharata is a unique epic that is the quintessence of Hindu civilization. It has such a vast scope and nature that it encompasses every aspect of human life. It's a profound treatise about the complexities of human nature with lessons on ethics, morality, and duty. Most importantly, its teaching include lessons on truth and righteousness or dharma. It is rightfully said that anything and everything that can happen already exists in Mahabharata, as it is an integral part of our life. Its teachings are more meaningful in our modern life, which is full of strife, hate, anger, jealousy, lust, vengeance, and unethical practices, and all other shadripuds. This paper explores the values of Mahabharata by examining the vivid characters like Arjun, Bhishma, Duryodhan, and Karna, and how they struggle between righteousness and personal conflicts. The teachings of Mahabharata are relevant as we try to steer our path in today's life, facing the multifarious temptations and allurement and formidable challenges of our complex life. The important concept of dharma is paramount to understand the values and lessons of Mahabharata. At the outset, let us make clear what is the meaning of the word dharma in the time of Mahabharata. Today we equate the word dharma with religion like Hinduism, Buddhism, Jainism, Judaism, Christianity, or Islam. That was not the meaning in the time of Mahabharata. The word dharma originates from the Sanskrit dhatu ध्रुधारयते धर्म. आपण जे धारण करतो तो आपला धर्म, म्हणजे आपली फिजिकल कॉन्स्टिट्यूशन अँड मेंटल कॉन्स्टिट्यूशन. आपली फिजिकल कॉन्स्टिट्यूशन म्हणजे आपला देह. देह हा पंचमहाभूतात्मक आहे. मेंटल कॉन्स्टिट्यूशन म्हणजे अंतःकरण चतुष्ट. यात मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार म्हणजेच कर्म करण्याची प्रवृत्ती यांचा समावेश आहे. प्रत्येक मानव हा त्रिगुणात्मक प्रकृती सत्व, रज व तामस घेऊनच जन्माला येतो, अगदी साधू पुरुष सुद्धा. मानवाचा जन्म पूर्व जन्मातील कर्मानुसार होतो. त्याचा जन्म कोणत्या कुळात होणार हे पूर्वजन्मीच्या संस्कारावर व त्यानुसार केलेल्या कर्मावर अवलंबून असते. त्याप्रमाणे वृत्ती निर्माण होतात व त्यानुसार त्याच्याकडून कर्म होते. त्यावर आपला सोशल रोल ठरवला जातो. या तिन्ही गोष्टींनुसार आपले कर्म घडत असते. कर्म करणे हे मानवाचे कर्तव्य आहे, कारण कर्म हे अनिवार्य आहे. कोणतीही व्यक्ती कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. श्रीकृष्णाने गीतेमध्ये असे सांगितले की मानवाने आपले कर्म करावे व आपला धर्म पाळावा. असे असले तरी आपण कर्म कसे करतो याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भगवंताने निष्काम कर्म कर असे गीतेत सांगितले आहे. द इम्पॉर्टंट लेसन ऑफ महाभारत इज धर्म और राइचियस ड्यूटी. The epic narrates the conflict between the various interpretations of dharma and personal desires that clouds one's judgment and prevents one from performing righteous duty. Now let us examine how the important characters in Mahabharata performed their righteous duty and what consequences they faced for their choices. धर्म आणि कर्म या दोन्ही संज्ञा महत्त्वाच्या आहेत. धर्म म्हणजे अशी जीवन पद्धती की ज्यामुळे सर्वांना सुख मिळेल. स्थल, काल, परिस्थिती सापेक्ष अशी वागणूक ज्यामुळे व्यक्ती, समाज व संस्कृती यांचे संरक्षण व संवर्धन होईल आणि ते सर्वांना हितकारक होईल. या व्याख्येला अनुसरून महाभारतातील व्यक्तींचे वर्तन हे धर्माला धरून होते की नाही ते पाहू व त्याचे परिणाम आपल्यासाठी कसे मार्गदर्शक ठरतात ते पण लक्षात येईल. अर्जुन हा महाभारतातील प्रधान योद्धा, सर्वश्रेष्ठ धनुर्धर आणि कुरुक्षेत्र युद्धाचा नायक आहे. तो द्रोणाचार्यांचा लाडका शिष्य पण आहे. त्याची कुशाग्र बुद्धी व धनुष्यबाण चालवण्याचे कौशल्य
यामुळे द्रोणांची त्याच्यावर विशेष प्रीती होती. त्याची एकाग्रता सर्वांना परिचित आहे. अर्जुन आणि पक्षाचा डोळा ही गोष्ट अर्जुनाच्या एकाग्रतेचे उत्तम उदाहरण. ही घटना गुरु द्रोणांनी आपल्या शिष्याची परीक्षा घेतली त्यावेळची आहे. धनुर्विद्येची परीक्षा घेण्यासाठी एका झाडावर लाकडी पक्षी ठेवला होता आणि सर्वांना त्या पक्षाच्या डोळ्याचा वेध घ्यायचा होता. द्रोणांनी सर्वांना बाण सोडण्यापूर्वी विचारले, तुम्हाला काय दिसते आहे? सर्वांनी पक्षाशिवाय इतर गोष्टी जसे झाड, पाने, नदी वगैरे असे सांगितले. त्यामुळे द्रोणाचार्यांनी त्यांना बाण न मारताच परत जायला सांगितले. एकटा अर्जुन म्हणाला की मला फक्त पक्षाचा डोळा दिसतो व अर्जुनाने अचूक बाण मारून वेध साधला. यामुळेच पुढे द्रौपदी स्वयंवराच्या वेळी पण मत्स्यभेद करून त्याने पण जिंकला व द्रौपदीलाही जिंकून घेतली. अर्जुन खूप शूर होता पण संयमशील होता. सर्व ज्येष्ठ मंडळींचा तो आदर करत असे. त्याच्या या सद्गुणांमुळेच तो कृष्णाचा सखा व परममित्र बनला. अर्जुनाचे आचरण धर्माला अनुसरून होते. तो शूर असला तरी त्याला अहंकार नव्हता. त्याची विवेक बुद्धी व आज्ञाधारक वर्तन यामुळेच तो सर्वांना प्रिय झाला. तो कधीही सूडबुद्धीने वागला नाही व त्याने कुणाचा द्वेषही केला नाही. अतुल पराक्रमाबरोबर ममत्व हा फार मोठा सद्गुण त्याचे ठायी होता. महाभारत युद्धाच्या वेळी अर्जुनाला विषाद वाटला की मी सर्व ज्येष्ठ नातेवाईक, गुरुजन या सर्वांशी कसा लढू. त्याचा क्षात्रभाव करुणेने झाकोळून गेला. आपल्याच आप्तेष्टांना मारून आपण सुख कसे मिळवणार. गीतेच्या पहिल्या अध्यायात अर्जुन अगदी गलितगात्र झालेला आहे. सिदंती मम गात्राणी अशी त्याची अवस्था झाली. मनात संभ्रम निर्माण झाला. भावना विरुद्ध कर्तव्य असा पेच पडलेला असा हताश अर्जुन आपले कर्म क्षात्रधर्माप्रमाणे करायला तयार होत नव्हता. त्यावेळी श्रीकृष्णाने त्याला उपदेश केला की तू क्षत्रिय आहेस, त्यामुळे लढणे हे तुझे कर्तव्य आहे. तो तुझा धर्म आहे आणि धर्माप्रमाणे तू वागला नाहीस तर तुझी अपकीर्ती होईल. तेव्हा सर्व प्रेमभावाला बाजूला सारून वैरभाव न ठेवता तुला लढलेच पाहिजे. आता वैरभाव न ठेवता लढणे हे किती अवघड कर्म होते, पण अर्जुनाच्या क्षात्र धर्माप्रमाणे तेच योग्य होते. अर्जुन जर शस्त्र टाकून उदासीन होऊन युद्ध न करता खिन्न होऊन बसला असता तर दुर्योधनाने त्याला माफ केले असते का? अजिबात नाही. अर्जुन आपल्याला घाबरला आहे असेच त्याला वाटले असते व अशा परिस्थितीत असलेल्या अर्जुनाला हरवणे त्याला सहजच शक्य झाले असते. या युद्धात अधर्माचा विजय झाला असता. एका अर्थाने आपण सर्वच जण अर्जुन आहोत आणि आपल्याही मनात कर्तव्य आणि भावना हे द्वंद्व कायम सुरू असते. आजकाल समाजात सर्वत्र अशांतता दिसून येते. लोक फक्त वैयक्तिक सुखाचा विचार करत असतात, पण वैयक्तिक प्रलोभने दूर करून समष्टीचा विचार करणे हाच तर महाभारताचा अनमोल संदेश आहे. महाभारतातील दुसरी महत्त्वाची व्यक्ती म्हणजे भीष्माचार्य. आपणा सर्वांना भीष्म प्रतिज्ञा हा शब्द परिचयाचा आहे. भीष्मांनी आजन्म अविवाहित राहण्याची प्रतिज्ञा केली होती. राजा शंतनूला म्हणजे त्याच्या वडिलांना सत्यवतीशी विवाह करता यावा म्हणून या देवव्रताने म्हणजे राजपुत्र देवव्रताने हे कठोर वचन आयुष्यभर पाळले. त्याचबरोबर कुरुवंशाचे संरक्षण करीन असेही वचन त्यांनी आपल्या वडिलांना दिले होते. भीष्माचार्यांसाठी त्यांची प्रतिज्ञा अत्यंत महत्त्वाची होती. त्यामुळे त्यांना कौरवांचा पक्ष घ्यावा लागला व त्यांनी अधर्माची साथ दिली. The most dynamic, complex and interesting character from Mahabharata is Pitamaha Bhishma. His life story provides innumerable lessons for us even today.
At a young age, he took a vow of celibacy for his father Shantanu, which was a supreme sacrifice. His valor, wisdom, and sacrifice are unparalleled in human history. Bhishma was more loyal to his pledge to act as the protector of Kuru Vamsha, and in doing so, he sided with Kauravas and Duryodhana. He followed his dharma, but that was not for the good of society, as the Kaurava always indulged in the adharma practices, and Bhishma supported them as protector of Kuru Vamsha. Despite Bhishma's prowess, courage, knowledge, and his powerful role as an administrator, he was not able to convince Duryodhana to follow dharma. प्रत्येक व्यक्तीची मनोधारणा व शरीरधारणा ही निराळी असते. त्यामुळेच प्रत्येकाचा व्यक्तिगत धर्म हा सुद्धा निराळाच आहे. प्रत्येकाच्या मनोधारणेप्रमाणेच त्याच्याकडून कर्म हे होत असते. आपला व्यक्तिगत धर्म कसोशीने पाळणाऱ्या व्यक्ती महाभारतात आहेत, किंवा आपला व्यक्तिगत धर्म पूर्णपणे दुर्लक्षित करणाऱ्याही व्यक्ती इथे आहेत. उदाहरणार्थ दुर्योधन, जो राजपुत्र आहे, कुरुवंशाचा राजपुत्र म्हणून कुरुवंशाचा धर्म पाळणे ही त्याची जबाबदारी आहे. पण दुर्योधन ही व्यक्तिरेखा अशी आहे की जी आपल्या कौटुंबिक कर्तव्यापासून पूर्णपणे परावृत्त आहे. दंभ, दर्प, अहंकार आणि पांडवांचा पराकोटीचा द्वेष या सगळ्या भावनाने दुर्योधन संपूर्णपणे ग्रासलेला आहे. त्यामुळे त्याची सर्व कृत्ये ही अधर्माचीच आहेत. भीमाला विष देणे, पांडवांना लाक्षागृहात जिवंत जाळण्याचे कारस्थान रचणे, युधिष्ठिराला द्यूतात हरवून 12 वर्ष वनवास व 1 वर्ष अज्ञातवासात पाठवणे आणि सर्वांवरती कळस म्हणजे द्रौपदी वस्त्रहरण करण्याचा भर कुरुसभेत प्रयत्न करणे, ही सर्व नीच कृत्ये अधर्मामुळेच घडली आहेत. या प्रत्येक घटनेच्या वेळी धृतराष्ट्र हा राजघराण्यातील वडील व्यक्ती या नात्याने धर्माने न वागता अधर्माने वागून दुर्योधनाला साथ देत राहिला. भीष्म, द्रोण हे सुद्धा द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी मौन राखून धर्माने वागण्यास असमर्थ ठरले. कौरव आणि पांडव यांच्यामधील युद्ध टाळण्यासाठी जेव्हा कृष्णाने दुर्योधनाकडे पांडवांसाठी फक्त 5 गावे मागितली, त्यावेळी अहंकारयुक्त दुर्योधनाने असे उत्तर दिले की 5 गावे काय, सुईच्या टोकावर मारेल एवढी सुद्धा जमीन मी पांडवांना देणार नाही. कर्ण हा दुर्योधनाचा जिवलग मित्र. या प्रसंगामध्ये त्याने आपला मित्रधर्म पाळला, पण या नीच कृत्यापासून दुर्योधनाला परावृत्त न करता आपण त्यात सहभागी झाला व अधर्माला साथ दिली. दुर्योधनाने आपला अहंकार व द्वेष या दुर्गुणांमुळे स्वतःचे फार मोठे नुकसान करून घेतले. आणि दुर्योधनाला याची जाणीव नव्हती असे म्हणता येत नाही, कारण महाभारतामध्येच त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की जानामि धर्मम न च प्रवृत्ती मे, जानामि अधर्मम न च निवृत्ती मे. म्हणजे धर्म म्हणजे काय हे मी जाणतो, पण माझी त्याकडे प्रवृत्तीच होत नाही, आणि अधर्म म्हणजे काय हे मला माहीत आहे, पण त्यापासून माझी निवृत्ती होत नाही. अहंकार आणि पांडवांचा द्वेष या गोष्टींमुळे दुर्योधनाचा नाश झाला. महाभारताचे युद्ध हे धर्म व विरुद्ध अधर्म असेच होते, आणि या युद्धात धर्माचा विजय होणे आवश्यक होते. आता या युद्धात धर्म आणि अधर्म यांची व्याख्या देशकालानुसार कशी बदलते याचे उत्तम उदाहरण पाहायला मिळते. पितामह भीष्म शरपंजरी पडल्यानंतर कर्ण हा दुर्योधनाचा सेनापती म्हणून लढत होता. कर्ण आणि अर्जुन या दोघांचे जेव्हा युद्ध झाले, त्यावेळी कर्णाच्या रथाचे चाक जमिनीत रुतले, कारण तसा त्याला एका ब्राह्मणाचा शाप होता की युद्धाच्या वेळी भूमी तुझ्या रथाचे चाक गिळंकृत करेल.
रथातून खाली उतरून जमिनीत रुतलेले चाक काढत असताना त्याने अर्जुनाला म्हटले, तू माझ्यावर बाण चालवू नकोस, कारण मी निशस्त्र आहे. निशस्त्रावर बाण चालणे हे युद्धाच्या नियमाच्या विरुद्ध आहे, अयोग्य आहे. त्यामुळे तू बाण चालवू नकोस. अर्जुन हा अत्यंत सात्विक प्रवृत्तीचा व धर्माचे पालन करणारा होता. त्यामुळे तो पुन्हा धर्मसम्मूढ झाला. अधर्माने लढणे त्याच्या रक्तातच नव्हते. आता बाण कसा मारायचा? त्यावेळेस श्रीकृष्ण कर्णाला म्हणाला, अरे ज्या वेळेस कौरव पांडवांवर द्रौपदीवर अन्याय करत होते तेव्हा तुला धर्म आठवला नाही? कुरुक्षेत्रावर एकट्या अभिमन्यूशी तुम्ही 5-6 योद्धे एकाच वेळी लढला व तुम्ही त्याचा वध केला, तेव्हा तुझा धर्म कुठे गेला होता? नंतर श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला की तू कर्णावर बाण टाक, हीच वेळ आहे. धर्म अधर्माचा विचार करू नकोस. जे अधर्माने वागतात त्यांच्याशी अधर्मानेच वागणे योग्य आहे. हे मोठे तत्व श्रीकृष्णाने सांगितले आहे. आज सुद्धा या तत्वाप्रमाणेच वागणे योग्य आहे. देशकालानुसार धर्मच अधर्म होतो आणि अधर्म धर्म होतो. या युद्धात अधर्माने लढणाऱ्या कर्णाचा धर्माने वागवून प्राण वाचवणे हे अजिबात योग्यच नव्हते. युद्धाच्या शेवटी दुर्योधन घाबरून पळाला व एका डोहात लपून बसला. भीमाने त्याला शोधून काढले व त्या दोघांचे गदायुद्ध झाले. परंतु भीमाने कितीही गदेचे प्रहार केले तरी दुर्योधनाला काहीही झाले नाही, कारण त्याचे सर्व शरीर वज्रासारखे कठीण होते. गांधारीने एकदाच आपल्या डोळ्याची पट्टी काढून त्याच्याकडे पाहिले असल्यामुळे त्याचे सर्व शरीर वज्रासारखे कठीण झाले होते. त्यामुळे या गदायुद्धात जर भीम नियमाप्रमाणे लढला असता तर दुर्योधनाचा वध होणे अशक्य होते. त्यामुळे श्रीकृष्णाने भीमाला खुणेने सांगितले की तू दुर्योधनाच्या मांडीवर गदा मार. वास्तविकता हे गदायुद्धाच्या नियमाच्या विरुद्ध होते, पण दुर्योधनाचे वरचे शरीर वज्रासारखे कठीण असल्याने त्याचा वध अशक्य होता. म्हणूनच श्रीकृष्णाने भीमाला खूण करून दुर्योधनाच्या मांडीवर गदा मारून त्याला संपवण्यास सांगितले. दुर्योधन कायमच अधर्माने वागत असल्यामुळे त्याचा वध करायला अधर्मीय वागणे हेच योग्य. या दोन्हीही उदाहरणांमध्ये श्रीकृष्णाने फार मोठे तत्व सांगितले आहे. धर्म व अधर्म ही मूल्ये परिस्थिती व काल सापेक्ष आहेत. त्यामुळे तारतम्य ठेवूनच वर्तन करावे लागते. शत्रू अधर्माने वागत असला तर त्याला अधर्माने संपवण्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाही. धर्माच्या संरक्षणासाठी जरी अधर्म करावा लागला तरी तो क्षम्य आहे, कारण व्यक्ती, समाज, संस्कृती यांचे संरक्षण व संवर्धन हाच धर्माचा मुख्य हेतू आहे. व्यक्ती कितीही महान असली तरी जर ती अधर्माने वागत असली तर तिचा विनाश अधर्मानेच करावा लागेल. या युद्धात द्रोण, भीष्म, कर्ण या सर्व अतिमहारथी यांचा वध करणे आवश्यक होते, अन्यथा धर्माचा विजय झाला नसता. कर्ण हे महाभारतातील अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्व, सद्गुण आणि दुर्गुण यांचा अनोखा संगम. कर्णाचे असामान्य शौर्य, अलौकिक दानशूरता, सहनशीलता, स्वयंभूपणा आणि घट्ट मित्रता हे त्याच्या स्वभावाचे महत्त्वाचे पैलू. कर्ण अत्यंत शूर व पराक्रमी तर होताच, शिवाय सूर्यपुत्र असल्याने व त्याच्या कवच कुंडलांमुळे त्याचे व्यक्तिमत्व तेजस्वी आणि तडफदार होते. त्याच्या अतुल शौर्याचे पितामह भीष्म व युधिष्ठिर या दोघांनी तोंड भरून कौतुक केले होते. कुरुक्षेत्रावरील युद्धात भीष्म शरपंजरी पडले तेव्हा कर्ण भीष्मांना भेटायला गेला व आपला परिचय करून
देत म्हणाला, पितामह, मी कर्ण, ज्याला तुम्ही आयुष्यभर दूषणे दिली व कठोर वचनांनी संबोधित केले, तोच कर्ण तुम्हाला भेटायला आलो आहे. भीष्मांना गहिवरून आले व ते म्हणाले, कर्णा, मी तुझी अवहेलना केली हे खरे आहे, पण त्याचे कारण तू कलह माजवून दुर्योधनाचे कान फुंकून कुलभेदास कारणीभूत झाला. तुझ्या पराक्रमाची मला कायम जाणीव होती. बाण योजनेत, शस्त्र संधानात, अस्त्रबलात तू धनुर्धर पार्थ व श्रीकृष्ण यांच्या तोडीचा आहे. दुर्योधन काशी नगरीला स्वयंवरासाठी गेला, त्यावेळी ती राजकन्या दुर्योधनाला डावलून पुढे जात असताना दुर्योधनाने काशीराजाची कन्या हिला रथात घेऊन पलायन केले. स्वयंवरासाठी जमलेले सरळ राजे अर्थातच दुर्योधनाच्या मागे शस्त्र घेऊन निघाले. त्यावेळे तू जमलेल्या सर्व योद्ध्यांचा एकट्याने पराभव केला. एवढेच नाही तर जरासंधासारख्या बलाढ्य योद्धाला सुद्धा द्वंद्वयुद्धात पराभूत केले. युधिष्ठिराला पण कर्णाच्या पराक्रमाची पुरेपूर जाणीव होती. त्यामुळे त्याला कर्णाची भीती वाटत असे. कर्ण आहे तोपर्यंत अर्जुनाच्या जीवाला धोका आहे हे तो जाणून होता. आणि दुर्योधनाची तर सर्वच राजनीती कर्णाच्या पराक्रमावर अवलंबून होती. कर्णाची दानशूरता जगप्रसिद्ध आहे, म्हणून त्याला दानवीर असे बिरुद आहे. कर्णाचे दातृत्व 52 कशी सोन्यासारखे होते. त्याच्या दारातून याचक कधीही विनमुख परतला नाही. दान देतो एवढे शब्द त्याच्या शब्दसंग्रहात होते. म्हणूनच इंद्राच्या हवाले त्याने आपली कवच कुंडले केली. किती अनमोल होती ती कवच कुंडले. कर्णाचे अमरत्व त्यावर अवलंबून होते. जन्मत्यास त्याला आपल्या पित्याकडून मिळाला तो अनमोल तो वारसा होता. त्यामुळे कुणीही त्याचा पराभव करू शकत नव्हते. अशी ही कवच कुंडले इंद्राला देणे म्हणजे स्वतःचे मरण ओढवून घेण्यासारखेच होते. तरीही कर्णाने ती कवच कुंडले इंद्राला प्रदान केली. कृष्णशिष्टाई असफल झाल्यानंतर कृष्णाने कर्णाला त्याच्या जन्माचे रहस्य सांगितले व पांडवांच्या पक्षात येण्यास विनंती केली. सर्व पांडव तुला ज्येष्ठ राजपुत्र मानतील व तसा मान देतील व द्रौपदी पण तुझी पत्नी होईल असे प्रलोभन कृष्णाने त्याला दाखवले. परंतु कर्णाने कृष्णाला साफ नकार दिला. मी दुर्योधनाशी कायमच प्रामाणिक राहील असे त्याने सांगितले. ज्यावेळेस कुंती कर्णाला भेटायला आली त्यावेळेस कर्णाचे जन्माचे रहस्य त्याला सांगून तो ज्येष्ठ कुंतीपुत्र आहे तरी त्याने पांडवांबरोबर लढावे अशी इच्छा तिने व्यक्त केली. परंतु मानी कर्णाने ही विनंती अमान्य केली. पण कुंतीला वचन दिले की तू कायम 5 पुत्रांची माता राहशील. अर्जुन सोडून उरलेल्या 4 पांडव सुरक्षित राहतील असे त्यांनी सांगितले. अर्जुन सोडून मी कोणाचाही वध करणार नाही, जेणेकरून तू 5 पुत्रांची माता राहशील. अर्जुन जर युद्धात वीरगतीला प्राप्त झाला तर तुझे 5 पुत्र जिवंत राहतील व जर मी मेलो तर तू पांडवांची माता राहशीलच. असे हे अवघड दान देखील कर्णाने कुंतीच्या ओटीत टाकले. कर्णाच्या प्रभावी व्यक्तिमत्वाचा महत्त्वाचा पैलू म्हणजे त्याची मैत्री. दुर्योधनाने त्याच्यावर अपमानास्पद परिस्थितीत फार मोठा उपकार केला होता. कर्णाचे अलौकिक धैर्य व अर्जुनाला शह देण्याची तयारी बघून दुर्योधनाने ताबडतोब त्याला अंगदेशाचा राजा घोषित केले व सूतपुत्र कर्ण राजपुत्रांच्या मांदियाळीत जाऊन बसला व कायमच अंगराज कर्ण म्हणून संबोधिला गेला. या प्रसंगानंतर दुर्योधनाने सततच आपल्या बरोबर कर्णाला ठेवले आणि त्याचा मान राखला. हा उपकार कर्ण कधीही विसरला नाही. दुर्योधनाच्या मैत्रीमुळे पांडवांचा सूड घेण्याचीही संधी मिळेल असेही त्याला वाटत होते. त्यामुळे तो कायमच दुर्योधनाचे महत्त्व वाढवायचा प्रयत्न करायचा, त्याला प्रसन्न ठेवायचा व त्याचा सहवास सतत मिळवण्यास तो झटत होता.
दुर्योधनाचे मन पांडवांच्या विरुद्ध कलुषित करण्यासही तो जबाबदार होता व त्यामुळे दुर्योधनाच्या अधर्माच्या वागण्यात त्याला कायमच स्वाथ देऊन त्याने स्वतःचे अधःपतन करून घेतले. दुर्योधनाच्या पांडवाविरुद्धच्या प्रत्येक योजनेत व दुष्ट कृत्यात करण्याचा सिंहाचा वाटा होता. त्याची सूड भावना द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी तर शिगेला पोचली होती, कारण द्रौपदीला दरबारात आणण्याची यज्ञा कर्णाने दिली होती व तो तिला वेश्याई म्हणाला होता. असे नीच कर्म त्याच्याकडून घडले. एवढ्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचा कर्ण, परंतु अहंकार, सूडभाव व आत्मकेंद्रीयता या दुर्गुणामुळे त्याने स्वतःचे व दुर्योधनाचे फार मोठे नुकसान करून घेतले. In conclusion, Mahabharata is a philosophical treatise on the intricate nature of human life. The epic reminds us that dharma and duty are more important than personal life. The valuable lesson of Mahabharata is that moral ambiguity is an integral part of life and making the right choice is difficult. Dharma, karma, wisdom, courage, generosity, social responsibility are some of these virtues that continue to inspire us even today.